असलेले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजाधिराज असे अनेक अनेक विशेषण प्राप्त करून घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जन्मतिथी आणि त्यांच्या जन्मतिथीनुसार आपण जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलेले आहोत। मित्र हो, तुम्हाला आम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज काय होते, कोण होते, कशासाठी जन्माला आले होते, शिकवण कोणी दिली। आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज भगव्यासाठी लढले, पण माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज भगव्यासाठी लढलेच नाही। छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षणासाठी लढलेच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळातील भयान व्यवस्थेशी लढले होते। छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यात आले होते त्या काळातील भयान व्यवस्थेशी झगडा देण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज त्या काळातील ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशामध्ये जन्माला आले त्या वेळेची सरंजामशाही तुम्हाला आम्हाला माहित आहे। तुम्ही आम्ही इतिहास वाचक आहोत, इतिहासाचे अभ्यासक आहोत, तुम्ही आम्ही ज्ञानी आहोत, खऱ्या गोष्टीची जाणीव करणारे लोक आहोत, ज्ञानी नाही आहोत आम्ही। पण इतिहास लिहिणाऱ्यांनी तुम्हाला आम्हाला गुरफटून टाकला। तुम्ही आम्ही इतिहास वाचतो, आमच्या माइंडसेट मध्ये फिट करून टाकतो की शिवाजी महाराज असे होते, त्यांनी भगव्यासाठी लढले, पण चुकीची गोष्ट आहे। शिवाजी महाराज खास त्या काळातील भयान व्यवस्थेशी लढले होते। तुम्ही गोविंद पानसरे नावाचा इतिहासक आहे, गोविंद पानसरे नावाचा ज्येष्ठ इतिहासकार आहे, त्याचं पुस्तक वाचा, छत्रपती शिवाजी महाराज कोण होता, शिवाजी कोण होता, हा त्या पुस्तकाचं नाव आहे। तुम्ही जर तो पुस्तक वाचलं तर तुम्हाला कळून येईल की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते। त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांनी जो कार्य हातात घेतला तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्य नव्हता हो। छत्रपती शिवाजी महाराजांनी आज हा कार्य हातात घेतलं की मला हे काम करायचे आहे, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना वाटायचं की हा कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही। तो या राज्यामध्ये 12 बलुतेदार 18 आलुतेदार दारांचं काम वाटायचं, स्वतःचं काम वाटायचं, केवळ छत्रपती शिवाजी रायांचं नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते त्या काळात शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात गरम केल्या जातील, एवढी शाश्वती देणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळी या गावातील, या राज्यातील, या भारत देशातील जनतेला आव्हान करतो, ग्वाही देतो, तर मग काय या जनतेतील लोकांना त्यांचं कार्य स्वतःच वाटायचं नाही का? त्यांना वाटायचं नाही की छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी झगडतो आहे, आपल्यासाठी लढतो आहे। मग त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्याकरता मावळे गोळा व्हायचे। केवळ मराठाच नाही, केवळ मराठाच साथ द्यायची नाही त्या काळातील लोकांना। त्या काळात छत्रपती शिवरायांना 12 बलुतेदार 18 आलुतेदार 18 पगड जाती, हिंदू मुस्लिम शीख ईसाई असे अनेक जाती धर्मातील लोक त्यांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ देत होती, त्यांच्या सोबत संघर्ष करत होती, त्यांना बोलवायला जाण्यासाठी गरज पडत नव्हती। छत्रपती शिवाजी महाराजांचा हो मावळे, आज आम्हाला या गडावर स्वारी करायची आहे। ऐकलं आहे असं इतिहासामध्ये, कधी वाचलं आहे तुम्ही? पण आम्हाला आज सांगावं लागते की चल अरे भावा, छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही साजरी करत आहोत, चल कार्यक्रम आहे तिथे, तू तिथे उपस्थित राहा। खरी अवस्था आहे आजची। पण ज्यावेळेस आपण जनतेसाठी लढतो, ज्यावेळेस आपण आपली ग्वाही पडते लोकांना की नाही हा मुलगा स्वतःसाठी कार्य करत नाही आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करत नाही आहे, जनतेसाठी करतो आहे, तर मग लोक सुद्धा धावून येतात आपल्यासाठी। जनतेला ग्वाही पडली पाहिजे की आपण काय करतो किंवा खोटे नाते। मला एक मन आठवते की छत्रपती शिवरायांच्या वेळी त्यांची अवस्था पाहून, त्या काळातील
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाला बसले असता सिद्धी जोहर आणि